करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपण लोकांना खूप किंमत देत असतो. परंतु ज्या ज्या लोकांना आपण किंमत दिलेली आहे तीच लोक आपली गंमत करत असतात, मजाक मस्ती करत असतात. असं का होत असतं? जीवनामध्ये आणि आयुष्यामध्ये आपण त्यांच्याशी कशा प्रकारे आपण वागलो पाहिजे याचं उत्तम प्रकारे समर्थांनी श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही, हा यशाचा मंत्र आहे. जेव्हा आपण जीवनामध्ये चालत असतो, आता चालत असताना पायामध्ये चप्पल असली तरी बघा, त्या चपलेतून आपल्या पायाला काटा रुपत असतो आणि चालत असताना तो मध्ये मध्ये टोचत असतो. परंतु जेव्हा आपण तो पायाला टोचणारा काटा आपण प्रत्यक्षपणे काढतो, तेव्हाच आपण पुढचा प्रवास करतो आणि पुढचा प्रवास करत असताना बरोबर आपल्याला ते मार्ग सापडत असतात. मग तसंच आहे जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची लोक पाहायला मिळतात. का एक प्रकारची लोक आहेत का हो? नाही, अनेक प्रकारची लोक आहेत. काही मजाक मस्ती करणारी आहेत, काही ओरडणारी आहेत, काही बघा मनमिळावू आहेत. प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे जसं वागणं आहे त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल पाहायला मिळतो. म्हणून कोणत्याही कर्तृत्ववान व्यक्तीला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यावं, किती महत्त्व द्यावं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणती व्यक्ती जवळची आहे, कोणती व्यक्ती आपली महत्त्वाची आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा ती व्यक्ती आपल्याशी कशा प्रकारे वागत आहे. कारण माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. कसा भाग दिलेला आहे. आपण चेहऱ्यावरून माणसं ओळखतो. अरे, ही व्यक्ती बघ आली, ती व्यक्ती बघ त्यांच्या घरात गेली. कारण काय? चेहऱ्यावरून माणसं ओळखतो. परंतु स्वभावाने जर पाहायचं असेल तर त्यांच्या मुखातून निघणारे शब्द, त्यांच्या मनातून येणारे, डोक्यातून येणारे विचार आणि त्यांचे कर्म ही त्यांची ओळख दाखवत असते. म्हणजे प्रत्यक्ष कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर आपण फारसं मनावर घेऊ नका. कारण या जगात असा कोणीच नाही आहे ज्याला सगळे चांगलेच म्हणतील. आपण सुद्धा आहोतच ना. आपण कोणाला चांगलं म्हणतो? आपल्या मुखातून कोणाकोणाची नावं चांगली निघतात. अहो, आपल्या घरची लोक, आपली नातेवाईकसुद्धा, त्यांनासुद्धा आपण दोषी ठरवत असतो. त्यांनासुद्धा आपण चांगलं म्हणत नाही. आपण आपल्या असणारे बाजूला शेजारी, त्यांनासुद्धा आपण वाईट बोलत असतो. मग आपण तर बाहेरची लोक बघा प्रत्यक्षपणे विचार करणारच ना. शेवटी ते सुद्धा बोलणारच ना. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिला आहे. या जगात असा कोणीच नाही आहे ज्याला सगळे चांगलेच म्हणतील. मग आपण विचार करायचा, आपण कशा प्रकारे आपला देह कुठल्या साच्यामध्ये बसतोय. कारण जीवनामध्ये व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला बघा प्रत्यक्षपणे फार किंमत आहे.
आपण कशा प्रकारे आपले कर्म आणि त्या कर्मातून मिळालेली उत्तम प्रकारे बघा मोबदला म्हणजेच काय, आयुष्य. आयुष्याची सरळ व्याख्या दिलेली आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत जो आपण जीवन जगत आहोत त्यालाच खरं आयुष्य म्हणतात. एक एक दिवस आपला कमी होत चाललेला. लोक सुद्धा आपली मजाक मस्ती करत आहेत, लोक आपली गंमत करत आहेत, परंतु आपल्याला सुद्धा सहनशीलता असते. जर लोकांनी जास्त बोलण्याचा प्रयत्न केला तर आपला राग सुद्धा तेवढाच पाहायला मिळतो. सहनशीलतेची मर्यादा ओलांडली की माणूस शांत होत राहतो. कारण आपल्यामध्ये सुद्धा एक कॅपॅसिटी असते. लोक बोलतील परंतु आपण किती सहन करायचं. कारण लोक गंमत करत असतात परंतु आपल्याला ते खरं वाटत असतं. बरोबर की नाही? म्हणून आपण आपल्या स्वभावामध्ये खऱ्या प्रकारे बदल केला पाहिजे. मरणासाठी थोडंसं विष हे पुरेसं असतं, मात्र जगण्यासाठी आयुष्यभर थोडं थोडं घेऊन ते पचवावं लागतं. आता आपल्याला खोकला झाला किंवा आपले शरीर साथ देत नाही म्हणून आपण बघा प्रत्यक्ष कमजोरी होतो, आजारी पडलेलो आहोत. आता गोळ्या औषधं तर घ्यावेच लागतील. म्हणजे आपल्याला आयुष्यभर गोळ्या औषधं घ्यायच्यात का? नाही. जेव्हा आपला खोकला, जेव्हा आपलं डोकं शांत होईल, डोकं दुखायचं बंद होईल, तेव्हा ते आपण गोळ्या औषधं बंद करू. म्हणजे जीवनामध्ये जर पाहायला गेलो, एखाद्याचं मन जपणं आणि एखाद्याचं मन जपण्यासाठी मन जपणं यात फरक आहे. एखाद्याला आपण उद्देशून बोलत असतो परंतु एखाद्याचं मन जपायचं आहे. जर आपण बघा आपलं काम सोडून त्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे, त्याच्या मनानुसार आपण काम केलेलं आहे, मग ती व्यक्ती आपली कधी साथ सोडत नाही. परंतु रागाच्या भरात कधी कधी ती व्यक्ती सुद्धा बोलून जाते. वाटतं अरे या एवढं मदत करून सुद्धा शेवटी ही व्यक्ती सुद्धा मला बोलायला कमी नाही पडली. आपण विचार करतो अरे असं का होतं. मग लोक मग आपली किंमत का करत नाही. शेवटी किंमत देण्याऐवजी आपलीच गंमत करत असतात. काही माणसं ठेवायची असतात कारण पाठीमागं बोलण्यासाठी त्यांना पगार फक्त 0 असतो, पण काम मात्र इमानदारीने करत असतात. जर पाहायला गेलो, जो मनुष्य कष्टाला लाजत नाही ना त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. आपल्या पाठीमागे सुद्धा माणसं असतात, परंतु आपल्यावर जेव्हा संकट येतं, प्रसंग येतं, कुठल्या अडचण जर आली ना तर मागचे लोक मागेच निघून जातात. आपल्यालाच एकट्यांना संघर्ष करावा लागतो. मग तेव्हा आपल्या देहाची किंमत आपण स्वतःहून ठरवायची. आपल्याला ते कष्ट करायचे आहेत ना, मग का म्हणून लाजायचं. कारण या जगात यशस्वी होण्यापासून न लाजता जर काम केलं तर बघा कोणी आपलं थांबवणारं नाही आहे. ते कार्य नक्कीच पार पाडले जाईल. कारण कार्यकर्ता तो आहे ना, कार्यसिद्धीस नेण्यास समर्थ आहे. कारण अशी संपत्ती कमवण्याचा आपण जो प्रयत्न केला पाहिजे की जी कोणी चोरू शकत नाही. म्हणजेच आपले नाव, आपली कीर्ती,
आपली इज्जत. आपण एखादं कार्य केलं, त्या कार्यामधून मिळणारा पैसा कोणीही नेऊ शकतं, कोणीही पळवू शकतं. परंतु आपली इज्जत, आपलं नाव, आपली कीर्ती कोणीही पळवू शकत नाही. म्हणून विचार करा, आपल्या विचारांची गुणवत्ता किती महत्त्वाची. कारण नाण्याला सुद्धा दोन बाजू असतात. हे माहीत असूनही काही जण फक्त एकाच बाजूने विचार करतात. ते दुसऱ्याची बाजू कधीच समजून घेत नाही. विचार करा ना, नाण्याला दोन बाजू आहेत. आपला देहसुद्धा एकाच विचारांनी, एकाच बाजूने विचार करत असतो. परंतु दुसरी बाजू समजली तर नक्कीच त्या प्रश्नाचा उलगडा होत असतो आणि त्या प्रश्नाला उत्तरसुद्धा प्राप्त होत असतं. परंतु ज्या प्रकारे बघा, आपण विचार करतो की असं का झाला, की प्रत्यक्षात ज्याप्रमाणे समोरची व्यक्ती आपल्याला म्हणत आहे, आपण त्या व्यक्तीला उत्तम प्रकारे मदत केली होती, परंतु ती व्यक्ती आपल्या मदतीला धावून आली नाही. लोक गंमत करायची कधी थांबली नाही. परंतु मनुष्याने कधीही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला वाईट बोलू नये किंवा विनाकारण त्रास देऊ नये. आपण का म्हणून बोलावं? त्या व्यक्तीने आपल्याला पहिले खूप मदत केली होती, आपण अनुभवलंय. मग ती व्यक्ती आता जरी मदतीला धावून आली नाही तरी आपण आपल्या मुखातून त्या व्यक्तीला वाईट का बोलावं? भले त्यांच्या वाटेला एखादा कुठला प्रसंग आला असेल म्हणून ती व्यक्ती आपल्या मदतीला धावून आली नसेल, असं गृहीत धरलं पाहिजे. परंतु जर आपण त्या व्यक्तीचा राग आपल्या मनामध्ये धरला, काय साध्य होणार आहे? काहीच नाही. म्हणून विचार करा. तर्क वितर्क आपण करत बसायचं नाही. जे आहे ना ते प्रत्यक्ष आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून शोधणारे खूप सारे भेटतील, परंतु आपल्याला हरवू न देणारा व्यक्ती महत्त्वाचा असतो. अहो, रस्त्याने अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आपली साथ देणारा असेल. आपण शेवटी विचार करत असतो, अरे आहोत आहे. एवढी लोक समोरासमोर एखादा प्रसंग असताना सुद्धा मदतीला धावून येत नाही. म्हणून घरामध्ये लेकरांचा आणि निसर्गामध्ये पक्ष्यांचा ज्यावेळी आवाज असतो ना, तेव्हाच खूप प्रसन्न वाटत असतं. नाहीतर पूर्णपणे चुकल्यासारखं होत असतं. कारण दुःख हाच खरा गुरु आहे. सुखात माणूस हवेत उडतो, पण दुःख माणसाला विचार करायला शिकवत असतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणत्या परिस्थितीमध्ये कसं जगावं आणि कसं राहावं हे फक्त दुःख शिकवत असतं. आपण फक्त विचार करायला हवं. आयुष्यात दुःखाकडून भरपूर शिकायला मिळत असतं. म्हणून लोकांना आपण ज्या प्रकारे किंमत देतो ना, परंतु कोणत्या लोकांना आपण किती महत्त्व दिलं आणि कोणती लोक आपल्याला हसतायत, कोणती लोक आपल्याला गंमत करतायत, हे आपण स्वतःहून जाणलं पाहिजे. लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःचा विचार करणं खरं आयुष्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे आपलं आहे, याची जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.